गावात बघा आलं आलं लय मागले म्हणजे का आलं आप्पानं दिले आप्पानं ह्यानं तूप दिलं या कायम तूप आईच देते बरं का मला गेल्या वेळेला काय नव्हतं आता जरा तिने दूध चालू केलंय ना त्यातलंच काढतंय आपलं आणि हे एक दाखव हे आजू मावशीनं आणले बरं का आपल्यासाठी इथं बाप्पाच्या साईडला म्हटले नाही का आपल्या देवाराच्या साईडला दाखवते असं आहे बघा असे कोणते येते छान आहे म्हणजे बाप्पा तेच भारी आहे त्यांनी हातावर विणलंय बरं का आमचं त्याने बनवून आणलंय त्यांच्या तिथे एक ताई आहेत कोण आता त्यांचं नाव आहे काय माहित नाही तर त्या आज त्याने बनवून आणले आपल्यासाठी पण आणि आत्याला नेमच्या त्यांना म्हणजे माझे सासरे किती दिले ती चिक आहे चिक चिक माहिती असेल सगळ्यासनी आपण खरूज बनवणार आहे मी आता बनवते का उद्या बघू आता नारळ दिले त्यात त्यांना आमची झाड आहे ती गावी नारळ पण दिले ते आणि डाळ आहे बघ उडदाची कारण आईने बघा तांदूळ दिले या इडलीसाठी त्यात त्या म्हटल्या बघा उडदाची डाळ गेले वेळे तांदूळ दिलं तर आईने दिले हे लयच आवडलं मला छानच आहे की नाही असलं भारी आहे आपण धुवू पण शकतो हे जायावं छानच मला तर लय काम उरकायचे मोबाईल आपल्याला बघा बिर्याणी बनवायची आहे चिकन बिर्याणी त्याच्यासाठी ना मी आता चिकन घेतलंय त्याच्यात आपल्याला टाकायचे तांबडं तिखट कश्मीरी कारण झणझणीत करायचे त्याच्यामुळे मी जास्त टाकणार आहे हे आहे बिर्याणी मसाला आणि ही आहे आपली आलं लसूण पेस्ट हे ना आपल्याला आता बघा 15 मिनिटासाठी हे करायचे काय 15 मिनिटं आपल्याला हे लांब असं ठेवायचे बरं का झणझणी पाऊस पडतोय बघा पाऊस काय बंदच नाही तर आपण आता बिर्याणी बनवतोय त्याच्यासाठी बघा मी कांदा आणि टोमॅटो घेतलाय चिरून टोपात तेल टाकलंय त्याच्यात हिरवा टाकून कांदा टाकून कांदा चांगला ब्राऊन होऊन द्यायचा मगच त्याच्यात टोमॅटो टाकायचं उलट नाही लई गरम झालं त्याच्यात टाकूया आपण मीठ आणि थोडीशी हळद थोडीशी म्हणजे आपल्या बिर्याणी लागेल तेवढे ना कांदा बघा आपला चांगलाच ब्राऊन झाला बरं का त्याच्यात टाकूया आपण हा टोमॅटो त्याच्यात टाकूयात आपण लसूण खोबरं चांगलं भाजून द्यायचं बरं का
आपलं आता बघा ते कांदा टोमॅटो लसूण खोबरं चांगलं पचलंय. त्याच्यात आता हे आपण टाकून घेऊया चिकन. त्याला सगळा मसाला लावून घेतलेला ना, चिकन टाकून घ्यायचं. आणि हे ना चिकन आपल्याला शिजून द्यायचे वाफेवर. आता काय विषय झालाय, आपल्याकडे दही नाही बरं का, कारण माझं काही नियोजन नव्हतं बिर्याणी करायचं. अचानकच गुंड म्हटला मम्मी बिर्याणी बनव ना म्हणून. आता कधी खाली जावं, पाऊस पडतोय आवले. मग मी काय करणार आहे, त्याच्यात लिंबू पिळणार आहे बरं का. आता बघा याच्यावर मी घेतली पितळी घेऊन. पितळी म्हणजे ताट. त्याच्यावर असं पाणी ठेवणार आहे थोडंसं. आणि हे देणार आहे आता मी चिकन शिजून बरं का, 90% शिजून देणार आहे. आता चिकन शिजले थोडा नाव हे बघा शिजले आता चिकन बरं का आपलं. त्याच्यात नाही तर लिंबू पिळणार आहे अर्ध, आणि आपल्याकडे दही नाही. झालेले पण नको, लय आंबट नको. मी आता घेणार आहे तांदूळ टाकून बरं का. जेवढे तांदूळ आहेत त्याच्या डबल पाणी. तर जेवढा तांदूळ होता बघा त्याच्यात डबल आपण पाणी टाकले. आता मी जरा चव बघते, मीठ फक्त बघणार आहे. बाकी झाली बिर्याणी तयार. थोडंसं मीठ लागते. आपली बिर्याणी झाली बघा तयार. आता दाखवते, भाजते लई आता गव्या. कसे भाई, कशी दिसते गुन्ह्या. थांबा नाही भाजलं माझं बघा. या सगळेजण बिर्याणी खायला भाजणार आहे बेकार. एक नंबर झाली बरं का. मी कशी झाली ग बाय, हाय ना खरंच लय जोरात झाली बरं का. भाजते. एक नंबर. कोशिंबीर पाहिजे काय बनवू जोपा, बनवू आपण परत एकदा बनवतो. आज गडबडीत बनवली, सामानच नव्हता घरात, कारण पाऊस दिवसानं चालू आहे. दिवसानं बंदच नाही. पीस खायचं बदली गरज आहे. पीस एक नंबर झाले खायला. बाहेर मस्त पैकी पाऊस पडते बघा. या सगळ्याजण मुलीला राज द्याव.
पीस दे बरं. पीस देऊ. तर चला मग जेवते मी आता. करण्यात आता नाव चला बरं बोल. हा तर तुम्ही लाईक सबस्क्राईब कॉमेंट आणि शेअर नक्की करा. नक्की करा. बरं चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. रूम नंबर 23 किधर है? कोपऱ्यात. कोपऱ्यात.